बघा, निरुक्ती प्रकरणामध्ये आपण सेकंड टर्मपर्यंतच्या ज्या निरुक्ती होत्या त्या काल बघितल्या. घ्राणपर्यंत निरुक्ती बघितली होती. घ्राण म्हणजे ग्राह्यते आणि नेती घ्राणम, ज्याच्याद्वारे वास घेतला जातो, सुगंध किंवा दुर्गंध ज्याच्याद्वारे आपल्याला जाणवतो, ते इंद्रिय म्हणजे घ्राण इंद्रिय. आता त्याच्यासाठी पर्याय आहेत नासिका आणि नासा. त्याच्यानंतर तिसऱ्या टर्ममध्ये ज्या निरुक्तीत जवळपास 14 निरुक्तीत तिसऱ्या टर्मच्या मध्ये जो तिसऱ्या टर्मच्या कॉलममध्ये दिलेल्या निरुक्ती आहेत, त्या 14 शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत, ज्याच्या निरुक्ती आणि पर्यायपद पाठ करायचे किंवा लिहायचे. बघा या ठिकाणी पहिला जो शब्द आहे तो आहे धी. धी शब्दाची निरुक्ती आणि पर्यायपद घ्यायची. आता धी म्हणजे काय, ते इथे ध्यायती अनया इति धी. ध्यायती, ध्यायती म्हणजे ज्या ठिकाणी ध्यान करणे, ध्यायती म्हणजे ध्यान करणे, ज्याच्याद्वारे ध्यान केलं जातं, ती धी. आता धी हा शब्द बुद्धी या अर्थाने सुद्धा वापरला जातो, किंवा धीचा पर्यायी शब्द म्हणून त्या ठिकाणी बुद्धी दिलेली आहे. आता ध्यान करणं किंवा मनन करणं हे सगळ्या क्रिया आपल्या डोक्यामध्येच घडत असतात, आणि बुद्धीचं स्थान आपण आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये बुद्धीचं स्थान मानलं जातं. तर म्हणून त्या ठिकाणी धी म्हणजे सुद्धा काही काही वेळेस बुद्धी ह्या पर्याय अर्थाने किंवा सिनोनिम्सने आपण घेतो. त्याची निरुक्ती दिलेली ध्यायती अनया, जिच्याद्वारे ध्यान केले जाते, ती धी. नंतर बुद्धी, मनीषा, प्रज्ञा, मती हे सगळे त्याचे पर्यायी नाव आहेत. नंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे धृती. धृतीची निरुक्ती दिली ध्रुव प्लस 3. ध्रुव धातू आहे, ध्रुव धारयती. ध्रुव धारयती काय अर्थ होतो ध्रुव धारयतीचा? ध्रुव धारयती कोणत्या अर्थाने येतो तो शब्द? धारयती, धारयतीचा काय अर्थ होतो? धारयतीचा अर्थ होतो धारण करणे. धारण करणे, धारण करणे असा अर्थ होतो त्याचा. तर तिथे ध्रुव धातू घेतलेला आहे. ध्रुव धातू हा धारण करणे ह्या अर्थाने वापरला जातो. धृतीचा अर्थ काय होतो, तर जे धारण करते ती धृती. धारयती इति धृती. ध्रुव धातू आहे मूळ धातू, त्याला 3 प्रत्यय लागल्यावरती धृती शब्द तयार होतो. आपण जे प्रत्यय प्रकरण बघितलं त्याच्यामध्ये शेवटचा प्रत्यय होता बघा, निनी आणि तीन. निनी नंतरचा शेवटचा प्रत्यय होता 3. तर 3 प्रत्यय ज्यावेळेस लागतो त्यावेळेस असे स्त्रीलिंगी शब्द तयार होतात. स्त्रीलिंगी शब्द आणि त्यातले भाववाचक शब्द. तर ते धृती हा त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द तयार होतो. धारयती ती धृती. आता काय अर्थ होतो त्याचा, तर ध्यान धारण करून ठेवण्याचा बुद्धीचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं तर धृती. ध्यान धारण करून ठेवण्याचा जो बुद्धीचा प्रकार आहे तो म्हणजे धृती. बुद्धीचे वेगवेगळे, काही ठिकाणी बुद्धीला धी म्हटलंय, काही ठिकाणी स्मृती म्हटलंय, काही ठिकाणी मती म्हटलंय, काही ठिकाणी धृती म्हटलेलं आहे. अशी बुद्धीचे वेगवेगळे नाव आहेत. प्रत्येकाचा जो प्रकार आहे, प्रत्येक त्या नावामध्ये त्याचं कार्य थोडं वेगवेगळं आहे, म्हणून ते नाव वेगवेगळे दिलेले आहेत. तर धृतीमध्ये धारण करून ठेवणे हे बुद्धीचं कार्य आहे, किंवा हे बुद्धीचा प्रकार आहे, तो धारण करून ठेवण्याचा प्रकार. तर त्यामुळे धृती असं म्हटलं जातं. त्याचे पर्याय आहेत धैर्य, धारण आणि यज्ञ. हे धृती या शब्दाचे पर्याय आहेत. नंतर बघा स्मृती, पुढचा शब्द येतो स्मृती. आता स्मृतीचा त्या ठिकाणी निरुक्ती दिलेली, मूळ धातू स्मृ आहे, स्मृ धातू आहे, त्याला 3 प्रत्यय लागून स्मृती शब्द तयार होतो. स्मृ प्लस 3. तिथे स्मृती म्हणजे काय ते दिलेले पुढे, अनुभवजन्य ज्ञानम स्मृती, म्हणजे अनुभवातून प्राप्त होणारे जे ज्ञान असते ते म्हणजे स्मृती. स्मृ प्लस 3 अनुभवजन्य ज्ञानम स्मृती. स्मृ धातू आहे, त्याला 3 प्रत्यय लागल्यावर स्मृती शब्द तयार होतो, ही त्याची निरुक्ती आहे. आणि अनुभवजन्य ज्ञानम स्मृती.
आणि स्मृती म्हणजे काय ते पुढे दिलेलं आहे. अनुभवातून प्राप्त होणारं ज्ञान म्हणजे स्मृती. किंवा स्मृती म्हणजे आपण लक्षात ठेवण्याची जी आपली बुद्धीची शक्ती असते तिला सुद्धा स्मृती म्हटलं जातं. पर्याय दिलेले आहेत त्याचे: चिंता, आध्यान, उत्कंठा आणि स्मरणशक्ती. हे सगळे स्मृतीचे पर्यायी शब्द आहेत. पुढचा शब्द येतो बुद्धी. बुद्धी. त्याची बुद्धीची निरुक्ती कशी आहे? बुध धातू आहे. बुध बुध्यते. स्मृ धातूचं होतं स्मृस्मर्यते. बुध धातूचं होतं बुध बुध्यते. बुध्यते. आता बुध हा शब्द आहे ना ज्ञानी लोकांसाठी सुद्धा वापरला जातो. बुधजन. बुधजन म्हणजे ज्ञानी लोक. तिथे सुद्धा बुध शब्द. बुधचा अर्थ होतो ज्ञान. तर बुध प्लस 3 असं बुद्धी शब्द तयार होतो. बुध्यते अनया किंवा बोधनम वा. ज्या शब्दाद्वारे किंवा ज्या अवयवाद्वारे बोधन होते किंवा ज्या गोष्टीद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ती म्हणजे बुद्धी. बुध्यते अनया इति बुद्धी. बुध्यते अनया इति बुद्धी. बुध धातू मूळ धातू, तिला 3 प्रत्यय लागल्यावरती बुध धातूला 3 प्रत्यय लागला तर बुद्धी शब्द तयार होतो. बुध्यते अनया बोधनम वा. सर्व प्रकारच्या ज्ञानाचं जे कारण असतं ती म्हणजे बुद्धी. तर बुद्धीचे पर्याय शब्द इथे दिलेत: बुद्धी, उपलब्धी, ज्ञान, मती आणि मनीषा. हे त्याचे पर्याय शब्द आहेत. नंतर मती. मती शब्दाची निरुक्ती विचारलेली आहे. मती शब्दाची निरुक्ती आहे मन प्लस 3. मन प्लस 3. मन धातू मन मन्यते. मन मन्यते. मन धातूला त्या ठिकाणी 3 प्रत्यय लागून मती शब्द तयार होतो. मन्यते अनया इति मती. मनचा अर्थ होतो मनन करणे. मनन करणे म्हणजे चिंतन करणे. तर ज्या बुद्धीच्या प्रकाराद्वारे मनन केलं जातं किंवा चिंतन केलं जातं ती म्हणजे मती. मन्यते अनया, जिच्याद्वारे मनन केलं जातं ती मती. नंतर त्याचे पर्याय नावं दिलेले आहेत: मनीषा, बुद्धी, मेधा, प्रज्ञा. हे सगळे त्याचे पर्याय नाव आहेत. नंतर पुढचं आहे प्रज्ञा. प्रज्ञा. निरुक्ती प्रज्ञा हा मूळ शब्द आहे. प्रज्ञा त्याला टाप प्रत्यय लागून प्रज्ञा शब्द तयार होतो. प्रज्ञाचा या ठिकाणी पुढे ही व्याख्या आहे: प्रकर्षेण जानाति या सप्रज्ञा. प्रामुख्याने जी ज्ञानाचं कारण असते ती म्हणजे प्रज्ञा. प्रामुख्याने ज्ञानाचं कारण असते ती प्रज्ञा. त्याचे परत पर्याय दिलेत पुढे: मनीषा, बुद्धी आणि मेधा. हे प्रज्ञा ह्या शब्दाचे पर्याय आहेत. आता तुम्ही जर का वरती सगळं ऑब्झर्व केलं ना तर प्रज्ञा, मती, धृती, बुद्धी, स्मृती हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. एक दुसऱ्याचे पर्यायी शब्द आहेत. पण कारण त्याचे जे कामं आहेत, कार्य आहेत, त्या कार्यांमुळे ते शब्दांमध्ये फरक आहे. म्हणजे जर समजून घ्या, बुद्धी या शब्दाचे ते सगळे पर्यायी नाव आहेत. पण बुद्धीचे जे वेगवेगळे कार्य आहेत त्या वेगवेगळ्या कार्यांद्वारे तिला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. तर हे सगळे बुद्धीचेच त्या ठिकाणी पर्यायी नाव होते. प्रज्ञा, स्मृती, मती, धृती, धी हे सगळे बुद्धीचेच नाव होते. नंतर पुढे सगळे त्या ठिकाणी जे त्रिमल आहेत त्रिमलांच्या निरुक्ती विचारलेल्या आहेत. मूत्र. मूत्र या शब्दाची निरुक्ती विचारली: आहारस्य रससार सारहीनो मलद्रव क्षीराभिस्तज्जलम नीतम बस्तवमूत्र त्वमाप्नुयात्. आता हा जो श्लोक आहे ना हा क्रियाशारीरमध्ये दिलेला आहे. मूत्र म्हणजे मूत्र कसं तयार होतं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आहारस्य रससार. आहाराचा जो सार आहे तो आहे रस आणि सारहीन जी गोष्ट राहते ती असते मल. तो जो सारहीन द्रव असा जो मल आहे तो मल जो तयार होतो तो मल शिराभी तज्जलम नीतम. कुठे शिराभी म्हणजे शिरांद्वारे तो नेला जातो. तज्जलम ते जे मलयुक्त जल आहे किंवा द्रवस्वरूप मलयुक्त जे जल आहे ते नेलं जातं. कुठे नेलं जातं तर बस्तव. बस्तव. बस्तव म्हणजे काय? बस्ती हा शब्द कशासाठी आलेला आहे? बस्ती. बस्ती म्हणजे काय? बस्तीचे 2 अर्थ आहेत. तुम्हाला काल पण सांगितलं होतं, रेफरन्सनुसार अर्थ घ्यायचा असतो. रसाचे वेगवेगळे अर्थ सांगितले. रेफरन्सनुसार शब्द काय येतो बघून अर्थ घ्यायचा. बस्तीचे 2 अर्थ होतात.
युरिनरी ब्लॅडर. एक युरिनरी ब्लॅडर आहे आणि दुसरा अर्थ काय आहे? बस्तीचा आणखी एक अर्थ काय होतो? रेक्टम. हम्म? एक बस्ती म्हणजे ब्लॅडर आणि दुसरा आणखी बस्ती शब्द आणखी कुठे येतो? वाताची चिकित्सा. वाताची चिकित्सा, पंचकर्मामध्ये जे कर्म आहे ते आहे बस्ती कर्म, वातावरती केलं जाणारं कर्म. वात दोषाचा प्रकोप झाल्यावर जे कर्म करतो आपण ते म्हणजे बस्ती कर्म. मग दोन अर्थ आहेत वेगवेगळे. एक बस्ती म्हणजे पंचकर्मातलं बस्ती आणि एक म्हणजे युरिनरी ब्लॅडर. शारीर रचनेच्या दृष्टीने बस्ती म्हणजे युरिनरी ब्लॅडर, ज्या ठिकाणी मूत्राचं त्या ठिकाणी संचयन होत असतं, तो शरीरातला अवयव म्हणजे बस्ती. ह्या ठिकाणी तो जो अवयव आहे शरीरातला, ज्या ठिकाणी मूत्रसंचय होतोय त्या अवयवाचा इथे रेफरन्स आहे. शिराभितज्जलं जलम नीतम बस्तौ. बस्तौ म्हणजे कोणती विभक्ती ही? बस्तौ. बस्तौ कोणती विभक्ती आहे? कोणती विभक्ती? बस्तौ. तुम्हाला आता ह्या रिलेट करून विभक्ती कोणत्या त्या ओळखता आल्या पाहिजेत. बस्ती शब्द कशानुसार चालेल? कोणत्या शब्दानुसार चालेल बस्ती? बस्ती शब्द कोणत्या शब्दानुसार चालेल? अग्नी. ठीक आहे. जर का त्याला आपण पुल्लिंगी शब्द पकडला ना तर अग्नीनुसारच चालेल. अग्नी किंवा कवीनुसार चालेल बस्ती शब्द. मग त्याच्यानुसार हे कोणतं होणार? रूप कोणतं होईल? वस्तौ कोणती विभक्ती? पंचमी किंवा षष्ठी. पंचमी किंवा षष्ठी. काय रूप होतं त्याचं? सप्तमी एकवचन. सप्तमी एकवचन आहे. सप्तमी एकवचन आहे. बस्तौ, कवौ. कवीनुसार जर घेतलं तर कवौ कव्योः कवीषु सप्तमी, बस्तौ बस्त्योः बस्तीषु सप्तमी. पंचमी काय होते? पंचमी काय आहे? कवेः कविभ्यां कविभ्यः चतुर्थी. कवी कवेः कविभ्यां कविभ्य पंचमी. पंचमी काय येते? कवेः. कवेः. आणि या ठिकाणी सप्तमी येईल कवौ, बस्तौ. सप्तमी एकवचन. अर्थ काय होईल मग त्याचा? बस्तौ सप्तमी जर का आहे तर जर समजा तुम्हाला असं हा श्लोक दिलेला आहे, बस्तौ शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि कारक विचारलं आणि त्याचा अर्थ विचारला तर काय होईल? कारक आणि अर्थ काय होईल त्याचा? बस्तीवर किंवा ठिकाणी. बस्तीमध्ये हा अर्थ होईल. कारक काय होईल? अधिकरण. अधिकरण कारक. आहारस्य रससार सारहीनो मलद्रव क्षीराभितज्जलं नीतौ बस्तौ मूत्रत्वमाप्नुयात्. बस्तौ म्हणजे बस्तीमध्ये. शिरांद्वारे ते जे मलरूपी जल आहे ते नेलं जातं आणि बस्तीमध्ये एकत्र केलं जातं. त्याला मूत्र असं म्हटलं जातं. तर मूत्र म्हणजे काय? मूत्र
कोणत्या द्रवाला किंवा कोणत्या पदार्थाला मूत्र म्हटलं जातं त्याचा हा श्लोक आहे क्रियाशारीमध्ये दिलेला. नंतर क्लेदवाहनम मूत्रम, क्लेदाचं जे वहन करतं तो मल म्हणजे मूत्र. शरीरातील जो पण द्रव पदार्थ वाहण्याचं काम करणारा मल आहे तो मूत्र असतो. मूत्र म्हणजे जर आपण मॉडर्न कोरिलेशन केलं तर युरिन म्हणजे मूत्र. त्याचे पर्याय नावं दिलेले आहेत मूत्र, प्रस्राव आणि मल. त्रिमलापैकी एक त्याची पर्यायी नाव आहेत. ठीक आहे. पुढचं येतं पुरुष. त्रिमलपैकी दुसरा मल येतो पुरुष. आता पुरुष शब्दाची निरुक्ती दिली प्रू प्लस ईशन. प्रू प्लस ईशन. अवष्टंभ इति पुरुषस्य. आता हे पुरुषस्य हे कार्य म्हणू शकतो किंवा मग लक्षण म्हणू शकतो पुरुषचं. अवष्टंभ म्हणजे शरीराच्या बलाला जो मल टिकवून ठेवतो तो मल म्हणजे पुरुष. मॉडर्न कोरिलेशन जर बघायला झालं स्टूलला पुरुष म्हटलं जातं. ही त्याची निरुक्ती आहे प्रू प्लस ईशन. अवष्टंभ इति पुरुषस्य. पर्याय बघा पुरुष, शकृत आणि विट हे त्याचे पर्याय आहेत पुरुष शब्दाचे. पुरुष, शकृत आणि विट. नंतर त्रिमलांपैकी तिसरा मल आहे स्वेद. स्वेदची निरुक्ती दिली त्या ठिकाणी स्विद धातू आहे, स्विद स्विद्यते आणि त्याला घय प्रत्याहार लागलेला आहे. घय, त्या घय प्रत्याहार लागून स्विदपासून स्वेद शब्द तयार होतो. स्विद्यते अंगम अनेन इति स्वेद. स्विद्यते अंगम अनेन, जो त्वचेतून आर्द्रता बाहेर टाकतो. स्विद्यते म्हणजे स्वेदन करणे, म्हणजे शरीराला घाम निर्माण करणे, घर्मबिंदू तयार जो करतो तो म्हणजे स्वेद. शरीरातून उष्णता निर्माण करून जो द्रव पदार्थ बाहेर काढतो, ओलसरपणा बाहेर काढतो तो म्हणजे स्वेद. स्विद्यते अंगम अनेन इति स्वेद. स्वेद म्हणजे द्रवरूप ओलसरपणा आणि त्वचेतून तो द्रवरूप आर्द्रता बाहेर टाकणारा जो मल आहे तो म्हणजे स्वेद. त्याचे पर्याय नाव दिले ते घर्म, प्रलय आणि निदाघ. घर्म, प्रलय आणि निदाघ हे त्याचे पर्याय नाव आहेत. नंतर निरुक्ती येते आत्मा. आत्मा शब्दाची निरुक्ती. आत्मा शब्दाची निरुक्ती काय येईल? अत सातत्य गमने प्लस मनिन. अत हा शब्द आहे आणि त्याला मनिन अत हे मूळ हे प्रातिपदिकेने त्याला मनिन लागून त्या ठिकाणी आत्मा शब्द तयार होतो. अत हे सातत्य गमन, सतत गमन करणारा जो आहे तो अत धातू आहे आणि अत धातूला मनिन प्रत्यय लागल्यावरती आत्मा शब्द तयार होतो. जो सतत गतिशील असतो तो आत्मा. सतत गतिशील असतो तो आत्मा. आता आत्मा शब्द अत धातूला मनिन प्रत्यय लागून तयार होतो. अत म्हणजे सतत गतिमान असणे. तर आत्माचे खूप सारे पर्याय नाव आहेत. अविनाशी, क्षेत्रज्ञ, ज्ञात, द्रष्टा, पुरुष, साक्षी, धाता हे सगळे आत्म्याचे पर्यायी नाव आहेत. नंतर या ठिकाणी रोग शब्दाची निरुक्ती येते. रोग म्हणजे त्या ठिकाणी रुज हा मूळ धातू आहे. रुजती. तर रुजचा अर्थ होतो वेदना. रुजती वेदना होणे, वेदना. आता त्याला घय प्रत्याहार लागला रुज धातूला की रोग शब्द तयार होतो. रुज प्लस घय रोग. रुजंती इति रोगाः म्हणजे जे वेदना देतात ते रोग. रुजती म्हणजे वेदना आणि जे वेदना देतात, रुजंती जे वेदना निर्माण करतात किंवा जे वेदना देतात शरीराला ते म्हणजे रोग. आता रोग कधी तयार होतात तर दोष विषम अवस्थेमध्ये गेले तेव्हा रोग तयार होतात. त्रिदोष, त्रिमल, सप्तधातू याच्यामध्ये वैषम्य निर्माण झालेली असेल तर त्या स्थितीला आपण रोग म्हणतो. तसंच मनाचं सत्व, रज, तम या गुणांमध्ये जर वैषम्य निर्माण झालं तर त्याला आपण रोग म्हणतो, मानसिक रोग म्हणतो. 2 प्रकारचे रोग असतात, मानसिक आणि शारीरिक. शारीरिक रोग जे होतात ते त्रिदोष, त्रिमल, सप्तधातू यांच्यामध्ये विकृती झाली तर होतात आणि मानसिक रोग जे असतात ते मनाचे जे सत्व, रज, तम गुण आहे त्यांच्या वैषम्यामुळे होतात. आता रोगाचे या ठिकाणी पर्याय नाव दिलेत. व्याधी, गद, रोग, ज्वर, यक्ष्मा, फपमा, आतंक हे सगळे रोगाचे पर्याय नाव आहेत. नंतर येतं निदान. निदान शब्दाची निरुक्ती येते. निदान शब्दाची निरुक्ती कशी तयार झाली? नि प्लस दा प्लस ल्युट. नि हा त्या ठिकाणी काय आहे? नि
नी प्लस दा प्लस ल्यूट. आता नी काय आहे, दा काय आहे आणि ल्यूट काय आहे ते सांगा. नी काय आहे त्या ठिकाणी? उपसर्ग. उपसर्ग आहे. दा काय आहे त्या ठिकाणी? दा काय आहे? दा धातू. धातू. आणि ल्यूट काय आहे? प्रत्यय. प्रत्यय. नी उपसर्ग आहे, दा धातू आहे. दा धातूला आधी नी उपसर्ग लागला आणि नंतर ल्यूट प्रत्यय लागून त्या ठिकाणी निदान शब्द तयार झाला. निदानम शब्द तयार झाला. ल्यूट प्रत्यय लागून त्या ठिकाणी मोस्टली कर्म तयार होतं, ते आपण प्रत्यय प्रकरणामध्ये बघितलं. ल्यूट लागतो म्हणजे ल्यूटमध्ये कोणता प्रत्यय लागतो? ल्यूट हे नाव आहे, प्रत्यय काय लागतं तिथे? ल्यूटमध्ये कोणता प्रत्यय लागतो धातूला? कोणता प्रत्यय लागतो ल्यूटमध्ये? अन प्रत्यय लागतो. अन म्हणून इथे बघा, नी प्लस दा प्लस ल्यूट शब्द कसा तयार झाला? निदानम. निदानम. निदानम तू आदिकारणम. निदान शब्द कसा तयार झालाय? नी प्लस दा प्लस ल्यूट. आता निदानचा अर्थ होतो डायग्नोसिस किंवा काही काहींच्या मते इटिओलॉजी. निदान म्हणजे काही ठिकाणी हेतू ह्या अर्थाने पण येतं. काही आता निदानचे दोन अर्थ घेतले जातात. हेतू म्हणजे ज्यामुळे रोग होतात ते म्हणजे पण निदान असतं, आणि दुसरा अर्थ घेतला जातो निदानचा डायग्नोसिस, म्हणजे नेमकं व्याधी कोणता आहे हे निश्चित करणं म्हणजे सुद्धा निदान. हे दोन अर्थाने निदान शब्द येत असतो. निदान म्हणजे डायग्नोसिस पण, निदान म्हणजे इटिओलॉजी पण, हेतू पण, रोगाचं कारण सुद्धा. हे दोन अर्थ आहेत निदानचे, एक डायग्नोसिस, दुसरा इटिओलॉजी. निदाने माधव श्रेष्ठ. मोस्टली निदान शब्द हा व्यवहारामध्ये जेव्हा आपण वापरतो तर व्यवहारामध्ये निदान शब्द डायग्नोसिस या अर्थाने घेतला जातो. ज्यावेळेस रोगनिदान शिकणार तर रोगनिदानामध्ये निदान शब्दाचे दोन अर्थ शिकायला भेटेल. निदान म्हणजे हेतू आणि दुसरा अर्थ असतो डायग्नोसिस. पण जे व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर कुठे पण जाणार, प्रॅक्टिस करतात किंवा मग कोणत्याही दवाखान्यात गेले तर असं लिहिलेलं असतं की विविध रोगांवरचे निदान. तर रोगांवरचे निदान म्हणजे काय? तर रोग निश्चिती करणं म्हणजे निदान, डायग्नोसिस करणं म्हणजे निदान. तर हा अर्थ व्यवहारामध्ये जास्तीत जास्त वापरला जातो. निदाने माधव श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. माधव श्रेष्ठ म्हणजे काय? तर माधवकारांचं जे ग्रंथ आहे ते त्या ठिकाणी त्यांना श्रेष्ठ म्हटलेलं आहे. माधवकारांना निदानामध्ये श्रेष्ठ म्हटलेलं आहे. रोगनिदान या विषयासाठी माधवनिदान हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. माधवनिदान श्रेष्ठ असल्यामुळे निदानामध्ये कोण श्रेष्ठ? तर माधवकार हे निदान विषयामध्ये श्रेष्ठ आहे. वेगवेगळे आता माधवकार हे निदानमध्ये श्रेष्ठ आहेत, तसं चिकित्सामध्ये श्रेष्ठ कोण आहे? चिकित्सामध्ये श्रेष्ठ कोण आहे? चरकस्तु चिकित्सते. आणि नंतर शल्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? सुश्रुते. शल्येषु सुश्रुत श्रेष्ठ. तर हे लक्षात ठेवायचं, हे कॉमन येणारे प्रश्न आहेत. चिकित्सेमध्ये श्रेष्ठ कोण, निदानामध्ये श्रेष्ठ कोण, शल्यामध्ये श्रेष्ठ कोण, ते हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. निदान म्हणजे डायग्नोसिस हे तुम्हाला सांगितलं. निदानचे दोन अर्थ लक्षात ठेवायचे. काय अर्थ आहेत निदानचे? दोन्ही अर्थ काय काय आहेत? व्यवहारामध्ये वापरला जाणारा अर्थ काय आहे निदानचा? व्यवहारामध्ये कोणत्या अर्थाने वापरतो आपण निदान शब्द? सहसा कोणत्या अर्थाने वापरला जातो? कोणत्या अर्थाने वापरतात निदान शब्द? इतकेच सांगितले ना दोन अर्थ तुम्हाला निदानचे. कोणते दोन अर्थ आहेत निदानचे?
डिसीज डायग्नोसिस. एक डिसीज डायग्नोसिस जो व्यवहारात वापरला जातो. आणि दुसरा आणखी एक अर्थ काय आहे? निदानचा आणखी एक अर्थ काय आहे? निदानचे दोन अर्थ लक्षात ठेव. एक डिसीज डायग्नोसिस, दुसरा कॉज ऑफ डिसीज किंवा हेतू. एक रोग निश्चिती आणि एक म्हणजे रोगाचा हेतू किंवा कारण, रोगाचं कारण. ते म्हणजे निदान. कॉज ऑफ डिसीज आणि डायग्नोसिस ऑफ डिसीज हे दोन अर्थाने निदान शब्द वापरला जातो. पण व्यवहारामध्ये निदान शब्द डायग्नोसिस या अर्थानेच वापरतात. आता पर्याय लक्षात ठेवा निदानचे. निदान, हेतू, रोगनिदान, निष्कर्ष हे सगळे निदान शब्दाचे पर्याय शब्द आहेत. ठीक आहे. नंतर रोगी शब्दाची निरुक्ती त्या ठिकाणी विचारली. रोगी निरुक्ती आहे रुज्यते इति रोगी. ज्याला वेदना आहेत किंवा ज्याला पीडा आहेत तो म्हणजे रोगी. तर रोगी हा प्रातिपदिक शब्दच आहे, त्याच्यामुळे सरळ आपण त्याचं हे जे एक परिभाषा म्हणून त्याला घेणार आपण. रुज्यते इति रोगी. ज्याला वेदना आहेत, पीडा आहेत तो रोगी. पर्याय काय त्याचे? रुग्ण, अस्वस्थ, ग्रस्त, पीडित, दुःखी हे सगळे त्याचे पर्याय आहेत. नंतर रोगस्तु दोष वैषम्य दोष रोगत आहे. रोग म्हणजे काय ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी दोष वैषम्य असतं तो रोगी आहे. सत्व, रजतम हे 3 गुण ज्याच्या ठिकाणी वैषम्य असते तो मानसिकदृष्ट्या रोगी असतो. आणि दोष वैषम्य ज्याच्यामध्ये असतं म्हणजे वातपित्त कफ यांचं वैषम्य ज्याच्यामध्ये असतं तो शारीरिकदृष्ट्या रोगी असतो. नंतर भेषज चिकित्सा याची निरुक्ती विचारलेली आहे. निरुक्ती आहे भेषम रोग भयम जयती इति भेषजः. भेषज चिकित्सा म्हणजे औषधाद्वारे जी चिकित्सा केली जाते ती चिकित्सा. भेषज म्हणजे औषध. भेषजची निरुक्ती त्या ठिकाणी पाहिजे. भेषम रोग भयम जयती इति भेषज. भेष म्हणजे भय. आता भय कोणतं? तर रोगाचं भय. भेषम जयती म्हणजे भेषम म्हणजे भेषम जयती. भेष म्हणजे जय आणि भेषम जयती म्हणजे भयाला जो जिंकतं. मग ह्या ठिकाणी भय म्हणजे कोणतं भय? तर रोगाचं भय. रोगाच्या भयाला जे जिंकतं ते भेषज. भेषम जयती इति भेषजः. आता जर का ह्या ठिकाणी तुम्हाला हे सांगितलं समास कोणता आहे? भेषम जयती इति. कोणता समास आहे हा? भेषम जयती इति. अवयभाव. अव्ययभाव कसं काय झालं? अव्ययभाव कसं काय झाला? भेषम जयती इति असा कोणता समास होता ज्याच्यामध्ये शेवटी इति लागतं, मध्ये क्रियापद येतं? कोणता समास होता? कुंभम करोति इति कुंभकारः. स्वर्णम करोति इति स्वर्णकारः. कोणता समास होता हा? तसं भेषम जयती इति भेषजः. कोणता समास आहे हा? कोणता समास आहे? उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. रिव्हिजन करा. समास प्रकरण होऊन गेलं म्हणजे तेवढेच समास येतात असं नाही. तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे ते जे शिकलेत त्याचं.
कोणत्या ठिकाणी कोणता समास आहे हे ओळखता आलं पाहिजे, तर ते समास प्रकरण शिकण्याचा काही अर्थ होणार. संस्कृत शिकायचं का बरं आहे? कारण की या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या संहितांमध्ये जे श्लोक येत आहेत, जे संदर्भ येत आहेत, ते आपण संस्कृतचं व्याकरण शिकल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन तिथे करणार आहे, अर्थ लावण्यासाठी किंवा त्याचं समजून घेण्यासाठी, नेमकं म्हणायचं काय त्या संहितेमध्ये ते समजण्यासाठी. भेषम जयती इति भेषज. आता या ठिकाणी उपपद तत्पुरुष समास आलेला आहे. जो रोगाच्या भयाला जिंकतो तो, ते म्हणजे भेषज. ठीक आहे. भेषम जयती इति भेषज. भेषज म्हणजे काय? औषध. औषध हे रोगाच्या भयाला जिंकतं. चिकित्सा म्हणजे वैद्याची रुग्ण बरा करण्याची वृत्ती. आता भेषज चिकित्सा म्हणजे औषधाद्वारे केली जाणारी चिकित्सा. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत औषधाचे, भेषजचे. भेषज म्हणजे औषध, दवा, पथ्य, साधन, प्रशमन, प्रकृतिस्थापन, चिकित्सेत, हे सगळे त्याचे पर्याय आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या होत्या निरुक्ती. आता या निरुक्ती तुम्हाला जे पण श्लोक दिले आहेत निरुक्तीचे ते पाठ करायचे आहेत आणि त्याचे पर्याय नावं पाठ करायचे आहेत. प्रश्न कसा येतो ते मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं. कळालं प्रश्न कसा येतोय ते? निरुक्तीवरती कसा क्वेश्चन विचारला जातो ते कळालं? काल दाखवलं होतं तुम्हाला एकदा. निरुक्ती असते विचारलेली. बघा आणखी एकदा बघून घ्या कसं येतं क्वेश्चन. हे बघा इथे असा एक क्वेश्चन असतो. निरुक्ती आणि पर्याय वचन लिहायचे. आता पित्तमची निरुक्ती विचारलेली इथे. काय निरुक्ती पित्तमची? पित्तमची निरुक्ती काय आहे? काल पित्तमची निरुक्ती बघितली ना? तप संताप. काय? संतापे तपसंतापे. तपती इति पित्तम. तपती इति पित्तम. ही निरुक्ती लिहायची आणि पर्याय वचन लिहायचे. पर्याय वचन काय आहेत त्याचे? वन्नी अनलह उष्ण तिक्त तेजमय. तर याच्यापैकी कोणतेही 2-3 पर्याय त्या ठिकाणी लिहायचे. या एवढं लिहायला तुम्हाला 5 मार्क आहेत. ती तपसंतापे तपती इति पित्तम ही एक लाईन लिहायला काही 2 मार्क राहतील, 2 किंवा 2.5 मार्क. आणि त्याचे पर्याय लिहिणार अनल, पावक, वन्नी, ते हे पर्याय लिहायला 2 किंवा 2.5 मार्क. असं त्या ठिकाणी 5 मार्क एवढे 2 गोष्टी लिहायला 5 मार्क आहेत. नंतर इथे बघा हे असा हा जो सब क्वेश्चन आहे तिसऱ्या एलिक्यू मधला, तर असा सब क्वेश्चन येतो. निरुक्ती लिखत इंद्रिय, अस्थि, अग्नी, प्रज्ञा आणि रोग. निरुक्ती लिहायची त्या ठिकाणी. आता इंद्रियाची निरुक्ती लिहायची किंवा मग अस्थीची. आता इथे जेव्हा लिहायचं आहे तेव्हा फक्त निरुक्ती लिहायची, पर्याय नावं नाही लिहायची. 3 निरुक्ती, 2 पर्याय पद. आणि इथं पर्याय पदाने लिखत जिथं म्हटलं तिथे फक्त पर्याय पद लिहायचे. 1 मार्काला 1 क्वेश्चन आहे हा. 1 क्वेश्चन 1 मार्काला असं दिलेलं आहे. ठीक आहे. इंद्रियाची निरुक्ती, अस्थीची निरुक्ती. इंद्रियाची काय निरुक्ती आहे? इंद्रियाची निरुक्ती काय आहे? इंद्रस्य आत्मनो लिंगम. इंद्रस्य आत्मनो लिंगम. इंद्रियम. अस्थीची निरुक्ती काय आहे? अस्य ते इति अस्थि. अस्य ते इति अस्थि. शब्द कसा तयार झालाय? अस्य प्लस क्लीन. असं प्लस 3. अग्नी. अग्नीची निरुक्ती काय आहे? अग्रणी भवति इति अग्नि. अग्रणी भवती इति अग्नी. धातू काय त्याच्यामध्ये?
अगिगतौ. अगिधातू. हम्म. अगिगतौ. अगिगतौ अग्रणीर्भवती इति अग्नी. आणि खाली मग पर्याय नाव विचारलेले आहेत. पर्याय नाव लिहायचे. प्रज्ञा. प्रज्ञाचे पर्याय पद काय आहेत? प्रज्ञा. मनीषा बुद्धी. मनीषा बुद्धी ते पर्याय पद आहेत. रोगचे पर्याय काय आहेत? व्याधी. व्याधी, गद. पर्याय पदाने लिखत जर विचारलेले ना त्या ठिकाणी 2 पर्याय लिहायचे कमीत कमी. एकच पर्याय नाही, 2 पर्याय लिहायचे प्रत्येकाचे. ठीक आहे. ते असं क्वेश्चन येतो. किती मार्काचं आहे? इकडे 5 आणि वरती 5. 10 मार्काचं आहे निरुक्तीचा प्रश्न. 10 मार्क आहेत निरुक्तीच्या प्रश्नावर. ठीक आहे. त्याच्यापैकी पर्याय पद नुसतं जर का तुम्हाला समजा निरुक्तीचे श्लोक नाही लक्षात राहिले पण पर्याय पद जर माहिती आहेत तर इथे 2 मार्क भेटतात आणि वरती 2 मार्क भेटतात. 4 मार्क भेटतात 10 पैकी. आणि जर निरुक्ती पण येते आणि पर्याय पद पण येतात तर पैकीच्या पैकी मार्क भेटतात. ठीक आहे. कळलं हे निरुक्ती आणि पर्याय पद? निरुक्ती आणि पर्याय पद हे कळाले सगळ्यांना? आता हे सगळे याच्यामध्ये निरुक्ती पाठ करायची, पर्याय पद पाठ करायचे. 10 मार्कासाठी ते येतात. ठीक आहे.